महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं। आज ते अनंतात विलीन झाले। एका अजित पर्वाची या निमित्तानं अखेर झाली। संपूर्ण महाराष्ट्र हळहळला, कारण अजित पवारांची एक्झिटच अशी मनाला चटका लावून जाणार होती। प्रसन्न खरं तर कुणी अपेक्षाही केली नसेल की असं काहीतरी होईल, आणि त्यामुळे महाराष्ट्र अजूनही या धक्क्यातनं सावरलेला नाहीये। नम्रता, खरं आहे, आणि हे खरं आहे की अजित पवारांच्या पार्थिवाला जिथे अग्नी देण्यात आला तिथली राखही अजून थंड झाली नसेल, पण हेही तितकंच खरं आहे की महाराष्ट्रासारखं एक प्रचंड मोठं राज्य, त्याच्यासमोरचे प्रश्न, या गोष्टी थांबणार नाहीयेत, त्या पुढे घेऊन जाव्या लागणार आहेत। आणि अजित पवारांचीच आठवण नम्रता काढायची झाली तर पहाटे 5 वाजता दिवस सुरू करणारा, इतकंच काय आज काय योगायोग म्हणावा हा, पण अजित पवारांचं पार्थिव सुद्धा इतके VVIP मोमेंट असून सुद्धा 11 वाजता ठरला होता वेळ, 11 वाजता त्या ठिकाणी ते आलं होतं आणि 11:02 प्रत्यक्ष बाकीच्या प्रक्रिया सुरू झाल्या। सांगायचा मुद्दा असा, अजित पवारांना असं आठवत असताना आता अतिशय अपरिहार्य आणि दुर्दैवी अपरिहार्यतेमुळे तयार झालेले जे राजकीय प्रश्न आहेत त्यांना तर तोंड फोडावंच लागेल। ते प्रश्न खरे आहेत, त्याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे, नाकारून कसं चालेल। समाज माध्यमांवरती बघायला मिळत आहेत नरहरी झिरवळांसारखे वक्तव्य त्यांची समोर येऊ लागलेली आहेत, आणि आपल्या सगळ्यांच्या मनात याच्यानंतरचे काही स्वाभाविक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। आणि म्हणूनच अजितदादांच्या स्मृतींना स्मरून त्यांच्या या निधनाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि दुर्दैवी ठरलेल्या प्रसंगाचं गांभीर्य ओळखून सुद्धा महाराष्ट्रासमोर असलेले हे प्रश्न आम्ही चर्चा त्याच्यावर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। नम्रता, अगदी, आणि याच संदर्भात आम्ही काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। आपण त्या प्रश्नांवरती सुरुवातीला एक नजर टाकूया। आपल्यासोबत काही मान्यवर असतील, त्यांच्याकडून त्या बाबतीत आपण विश्लेषण सुद्धा करूया। सुरुवातीला आपण काही प्रश्न बघूया। दादांनंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार? अतिशय महत्त्वाचा प्रश्न, कारण सत्तेतला एक महत्त्वाचा मोठा पक्ष तो आहे। दुसरा प्रश्न आहे आपला, सुनेत्रा पार्थ की जयकडे धुरा जाणार अजित पवारांच्या असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची? पवारांऐवजी तटकरे किंवा भुजबळ यासारख्या नेत्यांकडे पक्षाचं नेतृत्व जाईल का? त्यांची सिनियरिटी पाहता हाही एक पर्याय पक्ष विचार करू शकेल। शरद पवारांव्यतिरिक्त नेतृत्व किंवा कुठल्याही पवार घराण्याव्यतिरिक्त नेतृत्व अन्य नेते स्वीकारतील का? राष्ट्रवादीचं अधिकृत विलीनीकरण होणार का? आणि आजच त्याच्या बातम्या काही जण नेते म्हणतायत की 12 डिसेंबरलाच हे होणार होतं, शरद पवारांच्या वाढदिवशी, मात्र ते होऊ शकलं नाही। त्यामुळे जे विलीनीकरण बहुप्रस्तावित होतं ते होणार आहे का, हाही एक प्रश्न आहे। तर सुप्रिया सुळे राज्यात अधिक सक्रिय होणार का राष्ट्रवादीच्या माध्यमातून? इथे पुन्हा आधीचे प्रश्न उरतात की त्यांची राष्ट्रवादी का हे विलीनीकरण झालेली राष्ट्रवादी? दुसऱ्या फळीतले नेते कुणासोबत जाणार? कारण यामध्ये सरकारमध्ये मोठा भाग, पक्षातला मोठा भाग अजित पवारांसोबत होता। सरकारमध्ये राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार? सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे? दोन नावं चर्चेत आहेत मोठी। तर अजितदादांच्या जागी उपमुख्यमंत्री कोण होणार? कारण नरहरी झिरवळांनी आज अशा प्रकारची कमेंट केली की त्यांनी आता पुढे यावं म्हणून, त्यामुळे अजितदादांच्या जागी उपमुख्यमंत्री कोण होणार याच्यातच दडलेला प्रश्न म्हणजे बारामतीमध्ये बायपोलला उभं कोण राहणार? खरंय, अजित पवारांसोबतचे नेते शरद पवारांचं नेतृत्व मानणार का? याच्यात एक गृहीत आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील शरद पवारांच्या नेतृत्वाखाली। नेतृत्वाबाबत शरद पवार काय भूमिका घेणार? म्हणजे त्यांनी सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष केलं होतं, आपल्याला आठवतंय, म्हणून तर अजित पवार बाहेर पडले, मग काय होणार? नेतृत्वाबाबत दादांचे कुटुंबीय काय करणार? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न। राष्ट्रवादीबाबत भाजप काय भूमिका घेणार? हे सगळं होत असताना राष्ट्रवादीचे जिल्ह्यातले नेते काय भूमिका घेणार? राष्ट्रवादीच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेचं काय होणार?